आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। कल्याण पूर्वेची जागा भाजपच लढणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा दावा। कल्याण पूर्वमध्ये भाजपचा जिल्हा विस्तार कार्यकारिणी कार्यक्रम संपन्न। कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ आणि डोंबिवली विधानसभेसाठी भाजपकडून तयारीला सुरुवात। कल्याण पूर्वमध्ये व्हा तयार, करू पुन्हा एकदा विजयाचा एल्गार, अशा आशयाचे बॅनर्स। विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार हिरामण खोसकरांची डोकेदुखी वाढली। मतदारसंघाबाहेरील उमेदवार नको, स्थानिक उमेदवारच द्या, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। तर मी 100% स्थानिक, हिरामण खोसकर यांचं वक्तव्य। जळगाव दूध संघाच्या बैठकीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील, संचालक मंडळ त्याचबरोबर अध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर संतापले। दूध उत्पादकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं मंत्र्यांचा संताप। पुण्यामधील लवासा सिटीमध्ये चौथ्या दिवशी देखील बेपत्ता मजुरांचा शोध सुरूच। 4 दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे लवासा सिटीमध्ये दरड कोसळली होती। एनडीआरएफची टीम 4 दिवसांपासून या बंगल्याखाली अडकलेल्या बेपत्ता मजुरांच्या शोधामध्ये। गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचं आजपासून तिकीट आरक्षण सुरू। नाशिकमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। अचानक संप पुकारल्यानं प्रशासनाकडून 10 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी कर्मचारी कालपासून संपावर। पिंपरी चिंचवड पालिकेच्या YCM रुग्णालयाचा नवा प्रताप समोर। जिवंत नवजात बाळाला रुग्णालयानं मृत घोषित केलं। नवजात बाळाच्या नावानं रुग्णालयाकडून स्मशानाचा दाखलाही देण्यात आला। पुण्यामध्ये शिवभक्तांच्या समर्थनात पुण्यामध्ये हिंदू संघटनांचं आंदोलन। विशाळगडावर शिवभक्तांच्या विरोधामध्ये झालेल्या कारवाईच्या विरोधात हिंदू जन आंदोलन। नवीन महाबळेश्वरमध्ये 20 गावं वाढीव भागांचा प्रस्ताव सरकारकडे सादर। MSRDC कडून व्यवहार्यता तपासणी होणार। अमरावतीमध्ये लहान बाळांच्या सेरेलॅक डब्यामध्ये अळ्या आढळल्याचा महिलेचा आरोप। अळ्या असलेली पावडर खाल्ल्यानं बाळ आजारी पडल्याचा महिलेचा दावा। कंपनीवर कारवाई करण्याची मागणी। नालासोपारा इथं तब्बल 25 महिलांशी लग्न करून महिलांची आर्थिक फसवणूक करणारा आरोपी गजाळ। शादी.com या संकेतस्थळावरून फसवणूक करणाऱ्या फिरोज शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव। ग्रामसेवक पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्या केंद्रामध्ये ऐनवेळी बदल। जळगावच्या विद्यार्थ्याला कोल्हापूर केंद्र, तर उद्या परीक्षा आणि आज अचानक केंद्र बदलल्यानं विद्यार्थी आक्रमक। रत्नागिरीमध्ये बेकायदा गर्भपात केंद्र चालवल्याप्रकरणी साई हॉस्पिटलवर कारवाई। डॉक्टर अनंत शिगवण यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। गर्भपात केंद्राची मान्यता नसताना देखील गर्भपाताच्या गोळ्या आणि साहित्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक आढळली। ठाण्याच्या शहापूरमध्ये पर्यटन स्थळांवरील बंदीचा छोट्या व्यवसायांवर परिणाम। धबधब्याकडे पर्यटकांची संख्या घटल्यानं छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ। यवतमाळमध्ये खाद्यतेलाच्या ब्रँडच्या नावाखाली बनावट तेलाची विक्री। हा प्रकार कंपनीच्या लक्षात येताच बाजारपेठेमध्ये धाडसत्र। 1,93,000चं बनावट तेल जप्त, तर 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज उरण शहर बंद। फुल मार्केट परिसरातून नागरिकांचा लॉंग मार्च। आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी।